हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी विशाल सिंह गांगण, जो अंधेरी पूर्व उपासना केंद्र। माझा जो अनुभव आहे तो आता रिसेंटलीच आहे। म्हणजे माझी वाईफ प्रेग्नंट होती अराउंड 2020मध्ये, 2020 साली। तर सुरुवातीचा काळ खूप छान गेला। म्हणजे 8 महिने बापूंनी खूप काळजी घेतली आमची, आणि 9 मंथ्समध्ये जसं आम्ही एंटर केलं तसं ॲज पर गव्हर्मेंट गाईडलाईन्स आम्हाला कोविडची टेस्ट करण्यासाठी आमच्या गायनकने सांगितलं। तर मग जशी डिलिव्हरीची डेट जवळ येत होती त्याप्रमाणे मग त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही 10-15 दिवस आधी कोविडची टेस्ट करा। तर आम्ही त्याप्रमाणे कोविडची टेस्ट त्यांच्या इथेच केली, कारण की आधीपासून त्यांच्याकडे सगळ्या टेस्ट आम्ही तिथेच करत होतो। त्यांच्याकडे सगळ्या टेस्ट करण्यासाठी अवेलेबिलिटीसुद्धा होती, तर आम्ही तिथेच केली ती। आणि तिथे केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो रिपोर्ट जो होता तो पॉझिटिव्ह आला। तर पॉझिटिव्ह आल्यानंतर बऱ्याचशा म्हणजे गोष्टी त्यावेळेला म्हणजे गाईडलाईन्स, गव्हर्मेंट गाईडलाईन्सप्रमाणे फॉलो करणं बंधनकारकच होतं। म्हणजे जसं की सेल्फ क्वारंटाईन राहणं वगैरे अशा गोष्टी होत्या। तर आम्ही दोघंच राहतो, तर त्यामुळे ते थोडंसं डिफिकल्ट होत होतं, कारण की PMC वगैरे ते सुद्धा इन्वॉल्ड होत होते त्यामध्ये। तर मग आम्ही ठरवलं की ठीक आहे, म्हणजे ती घरी राहिली आम्ही जिथे राहतो तिथे, आणि माझ्या तिथूनच जवळच माझे आईवडील राहतात। तर तिथे मी एक 5 दिवस तिथे होतो। तर तेव्हा म्हणजे ती एकटीच होती त्या काळामध्ये। खरं तर खूप म्हणजे डिप्रेशनही यायची शक्यता होती, बट तेव्हा तिला बापूंनी सांभाळलं, आम्हाला दोघांनी, बापूंनी दादांनी सांभाळलं। आणि आम्ही जेव्हा पॉझिटिव्ह आला रिपोर्ट त्याच वेळेला आम्ही मग दादांना इमिजिएटली कॉल केला, संपर्क केला आम्ही दादांशी, आणि दादांनी आम्हाला रामरक्षा करण्यासाठी सांगितलं। तर आम्ही मग रामरक्षा इमिजिएटली सुरू केली करायला, आणि तशी आम्ही 5 दिवस करत होतो। पण या आधीसुद्धा म्हणजे जेव्हा आधी जे 8 महिने होते तेव्हा मी डेली उपासना तर मी करतच होतो, बट त्याबरोबरच मी हनुमान चालीसा वगैरे असं म्हणजे मी डेली एक नंबर मी कधी ठरवत नव्हतो। मी 24 वेळा 34 वेळा जसं मला पॉसिबल होईल तसं मी करायचो। मे बी हा जो पुढे कठीण काळ येणार होता त्यासाठीच बापूंनी माझ्याकडून आणि तिच्याकडून सुद्धा आमच्याकडे दोघांकडूनही उपासना प्रार्थना करून घेतली होती। तर त्यामुळेच त्यावेळेला ती प्रार्थना आम्हाला म्हणजे त्याचं फळ मिळालं, आणि 5 दिवसांनंतर आम्हाला परत एकदा कोविडची टेस्ट करायला डॉक्टरांनी सजेस्ट केलं होतं। तर त्याप्रमाणे आम्ही ती परत एकदा केली, आणि ती त्यावेळेला निगेटिव्ह आली। तर निगेटिव्ह आल्यानंतर आम्ही इमिजिएटली परत डॉक्टरांना म्हणजे सांगण्यासाठी परत एकदा क्लिनिकमध्ये आलो। तिथे आलो तर त्यांनी परत एकदा आम्हाला सांगितलं की तुम्ही आता तुमचा निगेटिव्ह रिपोर्ट आला आहे, तर परत एकदा 5 दिवसांनी तुम्हाला मे बी तो करावा लागू शकतो। ह्याचा अर्थ असा नाही की तुमचा निगेटिव्ह आला की एक झालं म्हणजे संपलं, असं नाही आहे। तर आम्ही थोडेसे टेन्शनमध्ये आलो त्यावेळेला की अरे यार, आता तर निगेटिव्ह आला, परत एकदा कशाला करायला पाहिजे 5 दिवसांनी। तर ते म्हणाले की नाही, तुमचा पहिल्यांदा पॉझिटिव्ह आला आहे त्यामुळे तुम्हाला परत एकदा 5 दिवसांनी करावं लागेल ॲज पर गव्हर्मेंट गाईडलाईन्स। तर मग आम्ही म्हणालो ठीक आहे, आणि आम्ही निघतच होतो त्यावेळेला त्यांच्याकडून। तर तेवढ्यात माझ्या वाईफने त्यांना विचारलं की या 5 दिवसांमध्ये समजा जर मला लेबर पेन सुरू झालं तर आम्हाला तुम्ही ट्रीट कराल की नाही, म्हणजे माझी डिलिव्हरी तुम्ही कराल की नाही। तर ते म्हणाले की ओके, मी करेन त्यावेळेला, तुम्ही या माझ्याकडे। तर आम्ही मग निघालो आणि दुसऱ्याच दिवशी आय थिंक संध्याकाळचे 6 वाजले होते त्यावेळेला, आणि त्यावेळेला तिला लेबर पेन सुरू होतं। ज्यावेळेला इनिशियल समजतं म्हणजे त्यावेळेला की कसं होतं, कळ येते थांबून अर्ध्या तासाच्या ड्युरेशनने। तर आम्हाला कळलं होतं की कदाचित हे लेबर पेन आहेत। तर मग आम्ही ठरवत होतो की काय करूया, आत्ताच जाऊया का त्यांच्याकडे, डॉक्टरांकडे। तर आम्ही विचार केला की आत्ता जाऊन काही म्हणजे ते म्हणतील की तुम्ही जा परत,
आता नका येऊ, हे कदाचित फॉल्स लेबर पेनही असू शकतात. म्हणून आम्ही ठरवलं की आम्ही वेट करू दोघंही. तर आम्ही थांबलो त्या दिवशी आणि एक अराऊंड 2 वाजता माझ्या वाईफला ते लेबर पेन खूप लवकर यायला लागले. म्हणजे टाईमचा जो ड्युरेशन होता तो हळूहळू कमी होत गेला आणि खूप पटापट येत होते. तर मग त्यावेळेला मग रात्रीचे 2 वाजले होते त्यावेळेला. तर आम्ही ठरवलं की नाही आता, आणि थोडंसं ब्लिडिंगही तिला झालं होतं त्यावेळेला. तर आम्ही ठरवलं की नाही आता मग आपण जाऊयात. म्हणून तिने मला उठवलं. ती म्हणाली नाही विशाल आता वेळ आली, आपल्याला जायला हवं क्लिनिकमध्ये. तर ठीक आहे म्हटलं मी तिला. आमची बॅग वगैरे सगळं रेडी होतं. तर आम्ही ते लगेच घेतलं. मी कॅब बुक केली. बापू कृपेने कॅबवालाही खूप जवळच होता. सो आम्ही बिल्डिंगच्या खाली उतरायच्या आधीच तो ऑलरेडी येऊन गेटपाशी थांबला होता. तर आम्ही गेलो, कॅबमध्ये बसलो आणि इमिजिएटली हॉस्पिटलला आलो. हॉस्पिटलला आल्यानंतर मग डॉक्टर सकाळी 6च्या दरम्यान वगैरे आले. आणि पहिलं तर मला ते टेन्शन होतं की हे काय सांगतात आहेत मला, की मी ट्रीट करेन की नाही, मी इथे करेन की नाही डिलिव्हरीचे. बट ते स्वतःहून आले आणि त्यांनी सांगितलं की नाही आपण करू इथेच, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका कोविडचं. आणि त्या क्षणाला जे काही मी टेन्शन एकदम रिलीज झालो, ते खूप तो छान क्षण होता माझ्यासाठी. त्यानंतर मग एक 9 वाजता अराऊंड 9, 9:15 आमचं बाळ जन्माला आलं त्यावेळेला. आणि तो खूप सुंदर क्षण होता माझ्यासाठी. आणि खरंच मी या सगळ्यासाठी बापूंना आणि दादांना खूप अंबज्ञ म्हणतो. आणि की त्या वेळेला सुद्धा खूप सांभाळून घेतलं आम्हाला दोघांना आणि सगळं काही सुरळीत होत गेलं, झालं ते. हरिओम श्रीराम अंबज्ञ.